सो मला वाटतं कालचा दिवस त्यांच्या नशिबात होता, जसा तेव्हा होता त्यांना वर्ल्ड कप मिळाला. सो काल सेम झालंय. सो माझ्या मते इंडिया बेन स्टोक्स इज द की. बेन स्टोक्स, आर्चर, जो रूट, वोक्स हे सगळे त्या टीमचे पण प्लेयर्स होते. मोमेंटला जे खेळले ना ते बेन आणि कालचं मॅन ऑफ द मॅच बाय द वे स्टोक्सला मिळालं. येस. हा, आणि त्या मोमेंटला जे उभं राहून खेळणे ना ते स्टोक्स करून शिकावं खूप. कारण तो क्लच प्लेअर वाटतो मला. तो आपण त्याला किती, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण बोललो, लास्ट व्हिडिओ की त्याचा ऍव्हरेज कमी आहे कॅप्टन म्हणून वगैरे, पण तेच आता त्याने काल बॉलिंग टाकून मॅच जिंकवली. आणि तो त्याच्या प्रेस कॉन्फरन्स इम्पॅक्ट प्लेअर आहे प्रॉपर. इंटरव्ह्यू मध्ये बोलला पण की बॉलिंग टाकून मॅच जिंकवणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की त्याच्या बॉलिंगला क्रिटिसाइज केलं गेलेलं, त्याच्या आणि ब्रॅथवेट तर 4 6 पण मारले. त्याच्या बॉलिंगला क्रिटिसाइज केलं गेलेलं, त्याच्या फिटनेसला क्रिटिसाइज केलं गेलं की हा बॉलर म्हणून किती उपयोगी येईल इंग्लंडसाठी वगैरे, ते सगळं होतं. आणि त्यात येऊन त्याने असा स्पेल टाकणं 24 ओव्हरचा आणि 48 रन देऊन त्याने 4 विकेट घेतल्या, 3 विकेट घेतल्या. सो आणि इव्हन तू बघशील तर स्टोक्सने बघशील कालच्या दिवसात त्याने जर काल जर त्याने 24 पैकी 20 ओव्हर टाकले असतील तर तो 20 ओव्हर टाकून पण तो फिल्डिंग इनर सर्कलला करत होता, सतत बॉलवर धावत होता. त्याने एक तर तेच तू त्याच्यात रन काढू शकत नाहीस, ते तुला माहिती आहे. जसं आपल्याकडे जडेजा तसं त्यांच्याकडे स्टोक्स आहे. सो ते होतं. आणि क्रुशल तो गेम मध्ये पार्ट सतत प्ले करत होता. बॉलिंग चेंजेस तो तेव्हा स्मार्टली करत होता.